मॉडर्न शेतकरी टोपी शर्ट तो बोलतोय तानाजीची आहे का? सकाळी सकाळी चहा झालेली थोडी गरम करून घेतो मी एकदा. मला जास्त कडक चहा आवडते, फिकी चहा आवडत नाही, त्याच्यामुळे कडक घे. चहामध्ये चपाती, चपातीबरोबर चहा, चहाबरोबर चपाती, असं आज कॉम्बिनेशन आहे आपलं. आता आपण जाणार आहोत शेतावरती. सो पहिला चहा घेतो, त्याच्यानंतर शेतात जाऊया. आजपासून लावणीला सुरुवात देखील आपण करत आहोत, त्याच्यामुळे आता शेतात जायचे. त्याच्यामुळे मी आज घरी नमस्कार मंडळी, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुधाम जोगले तुमचं सर्वांचं आपल्या सुधाम जोगले या यूट्यूब चॅनलमध्ये सरचे स्वागत करत आहे. मंडळी आता मी सकाळीच निघालो शेतावरती जायला. सकाळी सकाळी आपली ब्लॉगला सुरुवात झाली चहापासून. चहा घेतला, चपाती घाली चहाबरोबर, त्यानंतर निघून आलो आहे. मी आता शेतावर चाललो आहे, रस्त्यामध्ये चालत आहेत. सो इकडं आहे अंजपकरांचा बैलगाडी, इकडं आहे बैलगाडीचा शर्तीचा आखाडा आहे. सो पाठी देखील किती छान आहे, गवत पण झालं नाही आपल्यास. हे पहा, गवत देखील काय झालेलं नाही. चला आता मी तर जात आहे शेतावरती, तुम्ही देखील चला. आज लावणीला सुरुवात केली आहे, करत आहोत आम्ही आज. आणि आता आपण जाऊन बघूया शेतावरती कोण कोण गेलं आहे. पहिल्यांदा खनील करायचे, आज राब खणायचे, त्यानंतर मग बघू, ट्रॅक्टर परत घेऊन जाऊ आणि मग त्यानंतर चिखल करून लावायला बघू संध्याकाळी. पहिल्यांदा राब खणायचे आपण. ह्यावेळेस ना म्हटली पहिल्यांदा अशी कंट्रोल दिसते बा. इथं एक छोटी बारीक, दोन इथे दोन दिसली बारीक, पहिल्यांदा कंट्रोल दिसत आपल्याला. गाय आता आपण पोहोचतो शेतात आणि ही आहे खोमटी. आम्ही खोमटी बोलतो, म्हणजे छान अशी बसण्यासाठी, जेवायला, भाकरी खायला. आणि इकडं आपले शेती सागाची झाडं मस्त छान झालेत. तिकडं भोकर देखील आहे एक, की बघा ही जी समोर, ही समोर नाही, भोकरचं झाड आहे. भोकर म्हणजे बरं चांगलं. बोरचं झाड देखील आहे. चला गाईज आता आपण पोहोचलो शेतावरती आणि चला आता आपण देखील राब खाण्याला घेऊया. म्हणजेच की दाट बोलतो काही ठिकाणी, आम्ही राब बोलतो. सो राब खाण्याला घेऊया. खनील करायचे आज, बघू संध्याकाळी म्हणजे दुपारनंतर आपण ट्रॅक्टर घेऊन येऊ आणि त्यानंतर ट्रॅक्टर खाली मारून त्यांनी एक खालचं शेत लावून घेऊ. पहिल्यांदा तर आपण बघूया काय करायचं. आता सुरुवात तर करूया पहिल्यांदा. हा एक देखील आहे, पण माणसासाठी याच्यात तर उद्या जायला लागेल, आज नाही जाऊन फायदा. उद्या माणसं देखील सांगितलेली आहेत, 6 माणसं. पक्ष्यांचा आवाज मस्त येतो गाईज. बऱ्यापैकी आता आम्ही खाल्लेलं आहे. सकाळी आल्यापासून आम्ही मी काय व्हिडिओ बनले, खाण्याचाच प्रयत्न करतो. किती खाल्लं ते पाहिजे, एवढं खाणून घेतलं आहे. बऱ्यापैकी एक कोपरा झालेला आहे, म्हणजे 3 कोपरा अजून बाकी आहेत. अजून भाकरी खाल्ले नाही. आणि आमची कष्टाची कारभारीन आलेली आहे तिकडे. हा तुम्हाला दाखवतो. आमची नानी ना किती स्पीड आहे खाण्याचा, तुम्हाला तो दाखव दाखव नाही तो स्पीड आहे फक्त खाण्याचा, हा का. बघ आमची आई कसली फर्स्ट स्पीडमध्ये का नाही, तू बघ. आणि हा पट्टा इकडून एवढा हेक्टरी मी चालू आहे. राब पातळ आहे त्याच्यामुळं पटाट होतं खाण्याला. राब पुरतो की नाही तो माहीत नाही. त्यात आता पोटाची भरती झाली आहे, भूक लागली त्याच्यामुळे आता भाकरी खायला, सकाळची न्याहारी नाश्ता करायला आता बाहेर निघत. चला. आणि आणखी तर देखील आली तिकडं जात आहेत. हे बघा तानाचे बाबा गुरं घेऊन आलेत. म्हशी आहेत, बैल आहेत म्हणतात ते का. हा हे बघा म्हशी दिसत असेल ना, हे बघा म्हशी आहेत आणि बैल पण असतील कदाचित, पण म्हशी दिसत मला तरी. दादा मला तिकडं घेऊन जाईन बैल. हे बघा म्हशी. चला म्हणजे आता आलो भाकर खायला. आणि अंकिता असल्याच्या ती कामच करून आली शेतामधून. काय शेतामध्ये काम नाही केला काय काय मग पाय म्हणजे 5 मिनिटाचा रस्ता आहे. नाही मग किती काय काय पोहे का बरं ऐकते का ते फुकटतं. शेतात जाऊन काम नाही केलं 1 मिनिटाचा. मग काय पहिला शेतात काम करतं मग खायचं, बघ मग मजा येते. बघा दादा नेमकी पुरेल मग तिकडं वयस का तिची शाकाहारी चालू केली तू. जवळ आहे ना, मग जवळ दाखव ना खालतं नाही. हा
काय बोलता त्या कासरीतला का एवढा खणून झालेला आहे. हे पण तुम्ही लावले मग तिने लावली दाढीने लावली मग अरे तीच भरताना होईल ती आम्ही तेच बोलाल राप पातालेत ना गेले 2 बार पेडले तुम्ही बांधा मूड बांधा पेंड नाही मूड पटकन खाऊन दाखवतो थोडासा धुवाचा हा थोडा लावायचा जेणेकरून झूल नाही होतो आणि नंतर मग असं घ्यायचं बांधून घ्यायचं झाला मुठ्ठा आहे. किती सेकंद लागला माहिती स्पीड एवढं घेत नाही कारण कलांग देऊन थोडंसं लागलेलं आहे हे बघ त्याच्यामुळे जमत नाही. आता मी तुम्हाला दाखवतो इकडं टोपी घातली शर्ट घातलाय ना शेतावरती. चला घ्या पटावर घेता मॉडर्न शेतकरी टोपी शर्ट मॉडर्न एकदम मॉडर्न शेतकरी. चला मंडळी हे पहा आपला हा देखील एक राप खणून झालेला आहे पूर्णपणे हा राप खणून झाला. त्याच्यानंतर आता आपण इकडे घेतलं आहे हे पहा या शेतामध्ये घेतलेलं आहे. पूर्ण दिवस काही जास्त आपण शूट नाही केला कामामुळं कामच करता प्रयत्न करतो शूट नाही करत. आणि समोर तुम्हाला दाखवतो हे पहा इकडे टेम्पो लागलेला दिसत ना हे पहा टेम्पो या आलं फेऱ्यासाठी पोशीवरून तिकडे आलं आहे. आमचा मित्र देखील आहे मोहन सेक्टे म्हणून मित्र आलेला आहे तो देखील इकडे हे पहा तुम्हाला दाखवतो ये इकडे जो ये समोर आहे तो मोहन आहे रेड टी शर्टवाला. भरपूर झालं म्हणजे 4 का 5 फेरे झाले काहीतरी 4 टेम्पो आले देऊन 4-5 टेम्पो आले होतं. चला आता आपण परत खणाला घेऊ थोडं खणून घेऊ उद्या माणसं देखील आहेत त्याच्यामुळे आपण आता खणाला जाऊ परत एकदा हे करून खणून घेऊ. चहा पोळी स्वतः होतं संध्याकाळची चहा आणि पोळी. चला काय जे बघ हा देखील अर्धा झाला अर्ध्याला थोडं कमी अर्ध्याची थोडा जास्त राहिला अर्ध्याची थोडा कमी झालेला आहे खणूनसनी तो शेतातील पूर्ण झालेला आहे. आता उद्या हे लावेल फक्त आणि आपण आता शेतावरून निघूया. शेतावरच्या दिवसाची आजची सांगता येते थांबूया म्हणजे शेतावरच्या दिवसाची. आता ब्लॉग कंटिन्यू तर पुढे राहणार आहे बघूया. आता प्लॅनिंग तर आहे आमची पण अमोल देखील आलेलं नाही. अमोल देखील ऑफिसलाच आहे. बघू अमोल आल्यानंतर काय असेल प्लॅनिंग तर ते देखील बघू. जायचं तर विचार आहे एका ठिकाणी पार्टीसाठी पुढे काय काय होतं. गौतम बोल बघ आंबा काय वर्ष झालाच नाही. चला आता आपण निघालो घरी जाऊया आंघोळ घेऊया मस्त बी छान अशी. आणि पुढे माझे सुभाष देखील आले. बस काय करत होता बघा हे बघा इथं सुभाष इकडे आहेत सुभाषची ढोरं गुरं. सुभाष आला आज बैल घेऊन चरायला कारण कोण नाही ना आज लावणी मुलं कोण नाही बाकी ते तो प्याला बघ हां असेन बघा हे बघा सुभाष दिलदार आहे. तो बोलतोय तानाजीची आहे का सुभाषची नाही का मग तुझे कुठे मग तानाजी का हे तानाजीला दाखवावं लागेल मग काय फायदाच नाही तानाजीचा दूध नाही भेटत त्याला आज. हां चला मंडळी आत्ता शेतावरून घरी आलो आहे आणि आता मी आणि अविनाश पाठवून तिकडे अविनाश गाडीला होतं त्याची. सो आता जातो कशाला केक घेऊन या. केक कोणाचा बड्डे तर तुम्हाला पुढे गेल्यानंतर समजणार आहे. सो आपण पहिल्यांदा केक घ्यायला जाऊ. जर बघू तिथं दुसरा काय घ्यायचं असेल तर नाश्ता वगैरे करायचं असेल तर बघू अविनाश आहे नाश्ता वगैरे आम्ही करू. अविनाश तिकडे गाडीला होते चांगलं येऊ द्या. चला हे बघा इकडं अविनाश आणि मी निघतो जायला आता. कचोडी नाही काय भेटत नाही आपल्याला इथे बघू आता काय. कचोडी नाही रा अविनाश कचोडी नाही. दोन समोसे घेतलं. चला आता निघूया. आता आपण केक घ्यायचे. चला आता आपण जाऊया केक घ्यायला पहिल्यांदा. तर अविनाश पहिलाच पोहोचला इथे. पायनॅपल फ्लेवर घ्यायचा पायनॅपल घ्यायचा विचार आहे. चला केक तर घेतलेला आहे आपण इकडं ब्लॉग चालू आहे. हां इथं परत राहिला पेट्रोल. केक चांगले आहे बाबा मस्त छान असं केक आहेत. यूट्यूब केक असं नाव आहे शॉपचा. नक्की व्हिजिट द्या
केक छान भेटत, खायला पण चांगले. चला मंडळी, आपण देखील केक घेतलेला आहे आणि तुम्हाला बाहेर दाखवतो. केक शॉपचं नाव आहे बघा, U2 केक. चला निघूया आता जायला. अविनाशी केक हातात घेतो. एकटा नाही आलो, अविनाश होता माझं. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे गुरुजी, हॅपी बर्थडे डिअर गुरुजी. हे तुला घे, तुला चारतो सर घे. अगं गुरुजी चारतो तुला. गाईज आपले हे आहेत गुरुजी संभाजी पदे सर, तुम्हाला माहित तर असेल. हा घेतला व्हिडिओ. त्याचा टायमिंग असं 9 ते 10 असं रात्रीचे. थोडा पुढचा का नाही म्हणजे व्यवस्थित आहे. कॅमेरा इकडे. चला काही हा होता आपला लावणीचा ब्लॉग, त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवली लावणी आमची. लावणीला सुरुवात केली देखील आहे आणि चल बघूया उद्या किंवा परवा संपणार जाईल. आणि आज मित्राचा बड्डे होता, त्याच्यामुळं गेलो होतो कसे जाऊन केक देखील आणला U2 शॉपमधून घरी केक घेऊन आलो. सो मित्राचा म्हणजेच की आपले संभाजी पतारे गुरुजी, जे की रायगड जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक आहेत, कवटेवाडी शाळेमध्ये. सो त्यांचा बड्डे होता, वाढदिवस होता. सो वाढदिवस देखील सेलिब्रेशन झालं आहे, आम्ही सेलिब्रेशन केलं आहे. चला आता आपण हा ब्लॉग इथेच थांबूया. जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला अशा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. चला बाय बाय.